नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयातील तिसरे प्रकरण सत्ता यातील पुढील घटकांचा अभ्यास करणार आहोत. मागील व्याख्यानामध्ये आपण सत्तेचे काही घटक बघितले होते. आता आपण पुढील घटकांचा अभ्यास करूया. मागील व्याख्यानामध्ये आपण सत्तेचे घटक अभ्यासले होते, ज्यात भौगोलिक घटक, नैसर्गिक घटक आणि वैचारिक घटक यांचा आढावा घेतला होता. आजच्या व्याख्यानात आपण पुढील सत्तेचे घटक अभ्यासणार आहोत. त्यात पहिला घटक येतो तांत्रिक घटक. आधुनिक काळात तंत्रविज्ञानाचा जो काही विकास झालेला आहे, त्याचा व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव पडलेला आहे. आज तंत्रज्ञानाचा केवळ वापरच होत नाही, तर त्याचा विकास घडवून आणण्यासाठी संशोधन देखील घडून येत आहे. तंत्रज्ञानातील या विकासाचा देशाच्या अंतर्गत आणि परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडलेला दिसून येतो. यातूनच शस्त्रास्त्र व अण्वस्त्रे यांची निर्मिती झाली असून प्रत्येक देश त्या बाबतीमध्ये प्रगती करत आहे. त्यामुळे तांत्रिक घटकांची राष्ट्रीय सत्तेच्या संदर्भातील भूमिका लक्षात घेणं आवश्यक ठरेल. यामध्ये राष्ट्रीय सत्तेच्या तांत्रिक घटकांचा आढावा आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे घेता येईल. देशाच्या सामर्थ्यात वाढ घडवून आणणारे जे तांत्रिक घटक आहेत, त्यांचे स्वरूप पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. पहिला मुद्दा आहे संसूचन आणि औद्योगिक तंत्रज्ञान. आजच्या युगात शीघ्रगतीने धावणारी विमाने, विजेवर चालणाऱ्या रेल्वे, त्याचप्रमाणे आकाशवाणी, टेलिव्हिजन ही संसूचन तंत्रज्ञानाची उदाहरणं सांगता येतील. माहिती तंत्रज्ञानामुळे प्रत्येक देशात महत्त्वाचे बदल घडून आले आहेत. ज्या देशाने संगणक व इंटरनेट क्षेत्रात प्रगती केली आहे, त्याच्या राष्ट्रीय सत्तेत वाढ घडून आलेली दिसून येते. तंत्रज्ञानाने औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील प्रगती केलेली आहे, क्रांती घडवून आणलेली आहे. औद्योगिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी काही प्रगती झाली, त्यामुळे देशाने मोठमोठ्या यंत्रांद्वारे आपल्या देशामध्ये प्रगती घडवून आणली आहे. औद्योगिक क्षेत्रात ही प्रगती घडवून आणण्यासाठी अणुशक्ती आणि विद्युत शक्ती यांचा देखील प्रयोग केला जातो. औद्योगिक तंत्रज्ञानामुळे आर्थिक वृद्धीस चालना मिळते, देशाच्या सामर्थ्यात वाढ होऊन येते आणि त्याच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळते. त्यानंतर शस्त्रास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान. आधुनिक काळामध्ये शस्त्रास्त्र निर्मितीच्या क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढला आहे. प्रत्येक देश पारंपरिक शस्त्रास्त्रांऐवजी आधुनिक पद्धतीचे शस्त्रास्त्र निर्माण करण्यावर भर देताना दिसून येतात आणि याचा विपुल प्रमाणावरील जो साठा आहे, तो सुद्धा राष्ट्रीय सत्तेचा महत्त्वाचा घटक मानला जातो. या शस्त्रांद्वारेच एक देश दुसऱ्या देशावर नियंत्रण प्रस्थापित करतो आणि स्वतःचा प्रभाव जो आहे तो देखील निर्माण करत असतो. त्यानंतर अण्वस्त्र तंत्रज्ञान जे आहे, ते देखील यामध्ये एक नाविन्यपूर्ण असा आविष्कार म्हणून त्याकडे आपण बघू शकतो. या तंत्रज्ञानाद्वारे अणुबॉम्बची निर्मिती करण्यात आलेली आहे. आज जगातले बरेचसे देश हे अण्वस्त्राच्या बाबतीत संपन्न आहेत. त्यामुळेच त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अनेक राष्ट्रांनी अणुचाचण्या घेऊन आपल्या राष्ट्रीय सत्तेमध्ये वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर अंतराळ तंत्रज्ञान जे आहे, यामध्ये मनुष्य हा अणुयुगाशी जुळवून घेतो न घेतो, तोच त्याने अंतराळ संशोधन सुरू केलं. यात अनेक देशांनी उपग्रहाद्वारे अंतराळ तंत्रज्ञानास चालना दिली. सोव्हिएत संघाने मानवनिर्मित पहिला उपग्रह अंतराळ भ्रमण करण्यासाठी सोडला आणि पुढील काळात अनेक राष्ट्रांनी या अंतराळ संशोधनास चालना दिली. अंतराळातील प्रगतीद्वारे इतरत्र नियंत्रण प्रस्थापित करणं शक्य होते आणि त्यामुळेच राष्ट्रीय सामर्थ्याच्या दृष्टीने अंतराळ तंत्रज्ञान देखील महत्त्वाचे मानले जाते. अशा पद्धतीने तंत्रविज्ञानाचे जागतिक राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. या तांत्रिक विकासामुळे देशाचं संरक्षण होतं, देशाच्या सत्तेत संपन्नता प्राप्त होते आणि त्यामुळेच देशाच्या सत्तेवर तांत्रिक घटकांचे अनेक परिणाम देखील घडवून येत असतात.
या तांत्रिक विकासामुळे आपल्या राष्ट्रीय शक्तींमध्ये वाढ होत असते. अत्याधुनिक शस्त्रास्त्र व वाहतूक साधने प्राप्त असलेली राष्ट्र जागतिक राजकारणात प्रभावी ठरतात. उदाहरणार्थ ब्रिटन हे पूर्वी नाविक शक्तीमध्ये अग्रगण्य राष्ट्र होते. मात्र आजच्या काळात तांत्रिक विकासामुळे त्याच्या सत्तेत वाढ घडून आली आहे. तसेच अणुबॉम्बमुळे देखील देशाच्या सत्तेमध्ये वाढ घडून आलेली दिसून येते. या तांत्रिक विकासामुळे राष्ट्रीय सत्तेच्या संकल्पनेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आलेले आहेत. पूर्वी पारंपरिक दृष्टिकोनातून राष्ट्रीय सत्तेचा अर्थ हा घेतला जात होता. मात्र आजच्या काळात तांत्रिक प्रगतीमुळे राष्ट्रीय सत्ता निर्धारित करण्यात भूगोल, लोकसंख्या या पारंपरिक घटकांचं महत्त्व कमी झालेलं आहे. याशिवाय राहणीमानामध्ये बदल घडून आलेले आहेत. म्हणजेच तांत्रिक विकासामुळे देशातील लोकांचं राहणीमान जे आहे ते बदलण्यास मदत झालेली आहे. राहणीमान बदलामुळे लोकसंख्येच्या गुणवत्तेत देखील सुधारणा घडलेल्या आहेत आणि लोकांच्या कौशल्यात वाढ घडून आल्यामुळे देखील देशाच्या विकासाला चालना मिळालेली आहे. याशिवाय परस्परावलंबित्व जे आहे ते सुद्धा आपल्याला वाढलेलं दिसून येतं. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे देशाच्या सामर्थ्यात वाढ घडून येण्याबरोबरच देशादेशातील परस्परावलंबित्वात वाढ घडून आली आहे. आज कुठलाही देश हा तांत्रिक ज्ञानाच्या बाबतीत परिपूर्ण नाहीये आणि त्यामुळेच या तांत्रिक घटकांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. तांत्रिक प्रगतीमुळे व्यापारास देखील चालना मिळालेली आहे. राष्ट्रांच्या व्यापारात वाढ घडून येते. पूर्वीप्रमाणेच व्यापारासाठी केवळ अन्नधान्य व उत्पादके याचा आता व्यापारात समावेश केला जात नाही, तर त्याबरोबर तांत्रिक घटकांचा देखील व्यापार वाढलेला आहे. यामुळे देशाच्या सामर्थ्यात वाढ घडून येण्यास मदत झालेली आहे. अशा प्रकारे तांत्रिक घटक देशाच्या सत्तेत बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरलेले आहेत. तांत्रिक विकास घडवून आणण्यासाठी देशादेशांमध्ये परस्पर स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपला तांत्रिक विकास घडवून आणण्यासाठी राष्ट्र मोठ्या प्रमाणावर इतरांवर अवलंबून असलेली दिसतात. यातून आंतरराष्ट्रीय सहकार्यात वाढ झाली. मात्र या तांत्रिक विकासामुळे अण्वस्त्र निर्माण होऊन जागतिक शांततेस मोठा धोका निर्माण झालेला दिसून येतो. पुढचा घटक आहे मानवी घटक. राष्ट्रीय सत्तेचे जे विविध घटक आहेत त्यापैकीच हा एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यामध्ये लोकसंख्येस मान्यता प्राप्त झालेली आहे. लोकसंख्येचा आकार व स्वरूप यावर देखील देशाचं सामर्थ्य अवलंबून असते. विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासापूर्वी मोठी लोकसंख्या ही देशाची शक्ती वाढवणारा एक महत्त्वाचा घटक मानला जायचा. राष्ट्रीय सत्तेचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून लोकसंख्येची जी काही भूमिका आहे किंवा मानवी घटकाची जी भूमिका आहे ती पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण बघू शकतो. त्यात पहिला मुद्दा आहे की सैन्य बळाची पूर्तता. लोकसंख्या हा राष्ट्रसत्तेचा आधार मानला जातो. पूर्वी अधिक लोकसंख्या हे गौरवाचे लक्षण मानले जात असे. युद्धासाठी सैनिकांची आवश्यकता असते आणि हे सैन्यबळ लोकसंख्येच्या प्रदीर्घ स्वरूपाद्वारेच प्राप्त होत असते. ज्या देशाचं सैन्य अधिक त्याचं सामर्थ्य अधिक. त्यामुळे लोकसंख्येचा मोठा आकार हा सैन्यबळाच्या दृष्टीने राष्ट्रीय सत्तेचा महत्त्वपूर्ण घटक मानला जात असे. दुसरा मुद्दा येतो मनुष्यबळाचा पुरवठा. लोकसंख्येच्या माध्यमातून मनुष्यबळाचा पुरवठा होत असतो. कुठल्याही देशात आपला विकास घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. मनुष्यबळाद्वारे अनेक महत्त्वाच्या क्रिया जलदरित्या पार पाडणं देशास शक्य होतं आणि यामुळे देखील देशाच्या सामर्थ्यामध्ये वाढ होण्यास मदत होते. तिसरा मुद्दा त्यात येतो लोकसंख्येची गुणवत्ता. लोकसंख्येच्या आकाराप्रमाणेच लोकसंख्येची गुणवत्ता हा घटक देखील राष्ट्रीय सामर्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. देशातील लोकसंख्या शिक्षित असेल, कौशल्यपूर्ण असेल तर देशाचा विकास अधिक जलद गतीने होतो. त्यामुळे जपान, अमेरिका यासारखे देश लोकसंख्या कमी असून देखील फक्त गुणवत्ता या घटकांद्वारे आपलं सामर्थ्य निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. पुढचा मुद्दा येत आहे राष्ट्राची सुरक्षितता. राष्ट्राची लोकसंख्या जर अधिक असेल तर शत्रू राष्ट्रास त्या राष्ट्राचा सहजासहजी ताबा घेता येत नाही.
त्यामुळे देशाची सुरक्षा टिकून राहण्यासाठी लोकसंख्या हा महत्त्वपूर्ण घटक आहे. अधिक लोकसंख्येतून उत्तम कार्यकर्ते, कार्यक्षम सैनिक यांची निवड करणं शक्य होत असते आणि त्यामुळेच देशाच्या सुरक्षेला देखील फायदा होत असतो. लोकसंख्येच्या या मोठ्या आकारामुळे राष्ट्रीय सामर्थ्यामध्ये देखील वाढ घडून येण्यास मदत होते. अनेक वसाहतवादी राष्ट्रांनी आपल्या संख्याबळाच्या आधारावरच स्वातंत्र्य लढा यशस्वी केला. भारताने मोठ्या लोकसंख्येद्वारेच ब्रिटिशांच्या सत्तेचा प्रतिकार केला आणि त्यामुळेच राष्ट्रीय सामर्थ्यामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी मानवी घटक महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीने वाढती लोकसंख्या राष्ट्रीय सत्तेचं प्रतीक मानलं जातं. मात्र हा विचार आता आधुनिक काळामध्ये कालबाह्य ठरलेला आहे. कारण वाढत्या लोकसंख्येमुळे राष्ट्रास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शिवाय आज विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रगतीमुळे सैन्य शक्तींपेक्षा शस्त्रास्त्र शक्तीलाच जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. उलट विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य बळाची आता कमी गरज पडायला लागलेली आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या असणारे जे देश आहे तिथे बेरोजगारी, दारिद्र्य यासारख्या समस्या सुद्धा निर्माण होताना दिसून येतात. यानंतर नेतृत्व. राष्ट्राची शक्ती निर्धारित करण्यात नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. उत्तम नेतृत्वाच्या अभावी राष्ट्राच्या सत्तेमध्ये वाढ होऊ शकत नाही. राष्ट्राच्या औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि राजनैतिक प्रगतीसाठी नेतृत्व आवश्यक असते. मग या घटकाची आता भूमिका काय आहे ते आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे लक्षात घेऊया. राष्ट्रीय ऐक्याची निर्मिती. देशातील विविध घटकांमध्ये समन्वय घडवून आणत राष्ट्रीय ऐक्याची निर्मिती करण्यात नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची आहे. नेतृत्वाच्या आधारेच देशाचं दृढीकरण घडून येते. लोकांचे मनोधैर्य वाढवून राष्ट्रवादाचा आविष्कार घडवून आणण्यात नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावते. हिटलर, मुसोलिनी यांची जी उदाहरणं आहेत ती जर बघितली तर आपल्याला लक्षात येते की नेतृत्वाची एक मोठी छाप जनतेवर पडताना दिसून येते. म्हणजे नेतृत्व हे राष्ट्रबांधणीचे सुद्धा आधार आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे राष्ट्रशक्तीचा सुयोग्य वापर. राष्ट्राची शक्ती तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा त्याचा सुयोग्य वापर केला जातो. हे कार्य नेतृत्वाद्वारे पार पाडले जाते. पराजयाच्या सीमेवरून इंग्लंडला ओढून आणून विजय मिळवून देण्याचे कार्य दुसऱ्या महायुद्धात विन्स्टन चर्चिलने आपल्या दमदार नेतृत्वाने केले. मेटरनिक व टेलीरॅट यांच्या सुयोग्य राजकीय नेतृत्वामुळे ऑस्ट्रिया व फ्रान्सच्या राष्ट्रसत्तेमध्ये वाढ झाली होती. केमल पाशा यांच्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वामुळे तुर्कस्तानमध्ये देखील क्रांती घडून आली. लेनिनने रशियाचा कायापालट केला. म्हणजे राष्ट्रशक्तीच्या वापराबाबत नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यानंतर परराष्ट्र धोरण निश्चितीमध्ये सुद्धा नेतृत्वाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. परराष्ट्र धोरणास योग्य आकार देण्याचं काम नेतृत्वच करत असते. आंतरराष्ट्रीय परिस्थितीस अनुसरून खंबीर स्वरूपाचे निर्णय घेण्यात नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची ठरते. भारताच्या संदर्भात पंडित नेहरू यांचं नेतृत्व परराष्ट्र धोरणाची दिशा निर्धारित करण्यात महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर आहे राष्ट्रीय प्रतिष्ठेची जोपासना. आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्राच्या प्रतिष्ठेची जोपासना करण्यात नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची आहे. नेपोलियन, हिटलर, चर्चिल, रूझवेल्ट, स्टॅलिन, माओ, केनेडी यांनी आपापल्या देशाचं नेतृत्व करताना आपल्या देशास प्रतिष्ठा मिळवून दिली. आपल्या देशाची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य प्रकारे मांडण्यात नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावत असते. नेतृत्व म्हणजे नेत्याद्वारे उपलब्ध करून दिलेले असे साधन की ज्याद्वारे भौगोलिक व आर्थिक तत्त्वे, लोकसंख्या, तंत्रविकास, मनोधैर्य या सर्वच घटकांचा देशाच्या उद्देशपूर्तीसाठी यथायोग्यपणे वापर करून घेतला जातो. त्यामुळेच राष्ट्राची शक्ती व प्रगती तेथील नेतृत्वाच्या दर्जावर अवलंबून असते. इतरही काही घटक आहेत जे राष्ट्रीय सत्तेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. यात पहिला घटक येतो मग मनोधैर्य किंवा नीतिमत्ता.
मनोधैर्य हा राष्ट्रशक्तीत वृद्धी करणारा महत्वाचा घटक आहे. पामर आणि पार्किन्स यांच्या मते मनोधैर्यामुळे नागरिक अधिक कार्य करून त्याग करण्यासाठी आणि संघर्षासाठी तयार होतात. युद्ध काळात किंवा संकटकालीन परिस्थितीमध्ये जनतेमध्ये शक्ती व उत्साह निर्माण करण्याचं कार्य या मनोधैर्याद्वारे होत असते. आधुनिक काळात लढली जाणारी युद्धे ही सर्वस्पर्शी आहेत. सैनिक व नागरिक या दोहोंवर युद्धाचा दृश्य व अदृश्य परिणाम होत असतो. मनोधैर्य चांगले असेल तर संकटावर मात करणं सहज सोपे जाते. राजकीय व आर्थिक पद्धती यामध्ये राष्ट्रशक्तीच्या विकासात एक विशिष्ट राजकीय आणि आर्थिक पद्धत योग्य आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही. काळाच्या गरजेनुसार, वेळेनुसार प्रचलित पद्धतीमध्ये बदल घडवून आणणं आवश्यक असतं. उत्पादन, वितरण यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला जातो त्याला आर्थिक पद्धत किंवा आर्थिक प्रणाली म्हणतात. साम्यवाद, भांडवलवाद, समाजवाद या 3 प्रमुख आर्थिक पद्धती आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर मिश्र अर्थप्रणाली ही विविध देशांनी वापरली आहे. त्याचे फायदे तोटे अनुभवले आहेत. राजकीय पद्धतीचे लोकशाही, हुकुमशाही, साम्यवादी व राजेशाही असे प्रकार पडतात. जगातील सर्व देशांमध्ये यापैकी कोणत्या ना कोणत्या राजकीय पद्धतीचा वापर केला जातो. या सर्व पद्धतींचे काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत. काळानुसार व गरजेनुसार राजकीय प्रणाली स्वतःमध्ये कोणते बदल घडवून आणते यावर देखील राष्ट्रशक्तीची पातळी अवलंबून असते. अशा पद्धतीने राजकीय असो किंवा आर्थिक पद्धती असो, या दोन्ही पद्धती राष्ट्रीय सत्तेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीय शक्ती आणि आर्थिक पद्धती ज्या आहेत या गतिशील स्वरूपाच्या असतात आणि बदलत्या काळानुसार त्यामध्ये परिवर्तन जे आहे ते होत असतं. त्यानंतर राष्ट्रीय सत्तेचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे नोकरशाही. राष्ट्रातील नोकरशाहीचं स्वरूप कसं आहे यावर देखील राष्ट्रीय सत्ता जी आहे ती अवलंबून असते. माहितीचं अचूक संकलन करणं, योग्य विश्लेषण करणं, कार्यक्षमता यातून नोकरशाही राष्ट्रीय सत्तेला पूरक असल्याचं मानलं जातं. प्रशासकीय कार्य करणारी संघटना, त्या संघटनेची लवचिकता, प्रशासकीय अधिकारांची सजगता, राष्ट्रीय नेतृत्व आणि नोकरशाही यामध्ये परस्पर विश्वासाची भावना जी आहे किंवा सुसंवाद या बाबी या सत्तेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असल्याचे मानले जाते. याच्यामध्ये जितकं सहकार्य आणि समन्वय असेल त्याच पद्धतीने आपल्याला हा घटक तितकाच महत्त्वपूर्ण दिसून येतो. आपण बघतो की आज परराष्ट्र धोरण जरी ठरवायचं असेल तर त्यामध्ये नोकरशाहीची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. नोकरशाहीमध्ये तांत्रिक कौशल्य असणारे, एक बौद्धिक कौशल्य असणाऱ्या लोकांचा समावेश असतो, जे त्यांच्या विषयाच्या अनुषंगाने राजकीय पातळीवरील जे निर्णय घेतले जातात त्यामध्ये एक प्रकारे मदत करत असतात. आणि त्यामुळेच नोकरशाहीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सत्ता अभ्यासणं सुद्धा आवश्यक बनतं. भारतामध्ये नोकरशाहीचा प्रभाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि त्यामुळेच भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे ते देखील त्या पद्धतीने प्रभावित झालेले आहे. अशा पद्धतीने इतर घटकांमध्ये मनोधैर्य, नीतिमत्ता, राजकीय पद्धत, आर्थिक पद्धत आणि नोकरशाही या घटकांच्या माध्यमातून सत्तेचे घटक जे आहे ते सुद्धा प्रभावित होताना दिसून येतात. अशा पद्धतीने आज जे घटक आपण अभ्यासलेले आहेत ते घटक एक आधुनिक काळाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने देशांमध्ये परिवर्तन घडवून आणतात आणि बदलत्या काळाचा त्याच्यावर कसा परिणाम होतो हे सुद्धा आपल्या त्या निमित्ताने लक्षात येताना दिसून येतं. अशा पद्धतीने नोकरशाहीच्या दृष्टिकोनातून आधुनिक काळामध्ये राष्ट्रीय सत्तेचं जे काही बदलतं स्वरूप आहे त्यामध्ये देखील या घटकांचा एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे, ज्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो की आज प्रत्येक राष्ट्रामध्ये राष्ट्रीय सत्तेच्या अनुषंगाने या घटकांच्या अभ्यासाला तितकंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे ही सर्व घटक जे आहेत ते आपण अभ्यासले आहेत. पुढील व्याख्यानामध्ये
आपण राष्ट्रीय सत्तेचं बदलतं स्वरूप याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.